नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष. लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंचाविरोध वारंवार तक्रार देऊनही सरपंचाविरोध कारवाई करण्याऐवजी प्रकरण प्रलंबित ठेवून भ्रष्टाचार करण्यासाठी मुभा दिली जात आहे. म्हणून आमरण उपोषण चालू आहे. तर उपोषणकर्ते शेषराव रामराव गाजरे, राहणार हनुमंतवाडी, तालुका कंधार. नमस्कार. आपण इथं उपोषणाला बसलेले आहेत. तर आपण काय मागण्या घेऊन इथं उपोषणाला आहोत? माझं नाव शेषराव रामराव गांधे, राहणार हनुमंतवाडी, तालुका कंधार. इथला रहिवासी असून सरपंचानं भ्रष्टाचार केला. या भ्रष्टाचार उघडा केल्यामुळे मी वारंवार जिल्हाधिकारी, पत्रकारला, सगळ्या लोकांना सांगितलं की पोलीसमध्ये पत्र घ्यायला तयार नाही. पण हिरीमध्ये घोटाळा केला. हिर न खंता 5 लाख रुपये उचलून खाला, तिच्या माईच्या नावानं, भावाच्या नावानं, तुमच्या शेतीच्या नावानं. पुन्हा अंगणवाडी संचालनी रस्ता नसताना रस्ता करून त्या रस्त्यावर अतिक्रम केला. पुन्हा आणि संचारभूमी तिकड बांधला की असा. किती दिवसापासून झालं तुम्ही उपोषणाला बसले? मी 2 दिवस झालो उपोषणाला बसलो. आज दुसरा दिवस आहे. शासनाचा कोणी प्रतिनिधी आला का? शासनाचा कोणी प्रतिनिधी आला का आपल्याला? आज कोणीच आला नाही. फक्त शासनाचा आला म्हणजे पोलीसवाला, संरक्षण मला, पोलीस स्टेशनचा, पोलीस येतील, सगळं आपल्याला फक्त. तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य आहे मी. ठीक आहे. आता काय ग्रामसेवकाविरोध आणि सरपंचाविरोधच आहे का? ग्रामसेवक पण आहे. नंबर 2ला ग्रामसेवक, नंबर 3ला रोजगार सेवक, नंबर 4ला आशा वर्कला काम करा अधिकार आहे किंवा नाही ते मला माहिती नाही. तर आशा वर्कच्या नावावर सुद्धा पैसे उचलले, ते बोगस काम दाखवून. कशाचे पैसे उचलले? रस्त्याचे पैसे उचलले, ते हिरीचे पैसे उचलले. निधी कुठला? निधी ते मला काही समजत नाही. आम्हाला पुसायचं तयार नाही, ग्रामसेवक पुसायचं तयार नाही, काहीच नाही. आधी माहिती देत नाही बरोबर आम्हाला. कधी बोली महिन्याला मासिक सभा होते का? मासिक सभा आणि महिन्याची सभा झाली न झाली आम्हाला माहिती आहे. ते घरात होत नाही. आता हे सुद्धा सभा घेतली आम्हाला माहीत नाही. ग्रामसभासुद्धा आणि किती आहेत सुद्धा मला माहीत नाही. आणि कुठं नाही ग्रामसभा, कुठं धाब्यावर आहेत ती, कुठं घरात आहेत ती, कुठं आहेत तिथे. आणि आम्हाला दाखल नाही कुठं रस्त्यावर आहेत तिथे काय. आणि सुद्धा आम्हाला बोलले नाही. एक 8ची आमची ग्रामपंचायत आहे, थेटमधून निवडवायला सरपंच आहे. 7 सदस्य आहेत. 7 सदस्यातून 3 मी त्याच्या पाठीला सदस्य असून. तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं सरपंचाला पडतात करायचे. पदावून आता पदच संपलं की त्यांचं पद संपाने आणि 1.5 वर्ष आहे त्याचं पद. प्रशासक लागू होणार आहे. नाही लागू झालं तरी होणार नाही. तिचं 2027ला तर संपणार आहे. आणि ग्रामसेवकाविषयी? ग्रामसेवक खोटे कागद देते, खोटी माहिती देते आणि अर्धवट माहिती देते आणि मला माहिती देत नाही भरपूर. तर ग्रामसेवक, सरपंच आणि रोजगार सेवक ह्या तिन्हीचं संगनमत करून रोजगार सेवकाचं काय म्हणणं आहे? रोजगार सेवकाला काय पडतात करायचं ते. म्हणजे नरेगामध्ये भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं तुम्हाला? ओके. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.